जून महिना संपत आला तरी राज्यातल्या अनेक भागात मान्सूनचा जोर अद्याप दिसून आलेला नाहीये। कोकणात पाऊस लांबणीवर पडलाय। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात पावसाअभावी खरीप हंगाम संकटात आहे। अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या। जिथे पेरणी झाली आहे तिथे दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय। काही भागात शेतकऱ्यांना पिकं वाचवण्यासाठी टँकरनं पाणी विकत आणायची वेळ आलेली आहे। राज्यातल्या मान्सूनची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। कोकणात मान्सूनचा प्रारंभीचा जोर ओसरला असून अरबी समुद्रातील मान्सूनचे वारे पुढे खेचणारी सोमाली जेट ही वायू प्रणाली कमकुवत झाल्याचा परिणाम पावसावर दिसून येतोय। त्यातच अफगाणिस्तान आणि वायव्येकडून येणारे उष्ण आणि कोरडे वारे मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण करतात। यंदा रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत केवळ 66.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत तब्बल 634 मिलीमीटर पाऊस झाला होता। यावरून कोकणात पाऊस किती कमी झालाय याचा अंदाज यायला हरकत नाही। हीच परिस्थिती 25 जून पर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेत। जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही। परिणामी सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारख्या खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत। मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचलाय। त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता आता वाढू लागली आहे। 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस जोपर्यंत आपल्याकडे मान्सूनचा पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कृपा करून पेरणी करू नये। आणि पेरण्या झाल्यानंतरही यावर्षी जरा कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे पेरण्या करताना रुंद सरीवरंब पद्धतीचा वापर करावा। उताराला आडवी पेरणीचा वापर करावा किंवा उताराला आडव्या पद्धतीने आपण पेरण्या कराव्या। पाऊस खूपच उशीर झाला तर कोणती पिकं घ्यायची याची आम्ही पुढे चालून तुम्हाला यादी शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत की हे पीक आपल्याला घेता येतील। जोपर्यंत पूर्ण ओलावा जमिनीत वापसा कंडिशन होत नाही तोपर्यंत आपण पेरणी करू नये। उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे। कापडणे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीलाच कापूस लागवड केली होती, मात्र पावसानं दडी मारल्यानं आता पिकं वाचवण्यासाठी त्यांना टँकरनं पाणी विकत आणावं लागतंय। विहिरींची जलपातळी खालावल्यामुळे 2500 लिटर पाण्यासाठी तब्बल 1000 रुपये मोजावे लागतात। हे पाणी विहिरीत टाकून ठिबक सिंचनाद्वारे पिकांना दिलं जातंय। जून महिन्यात मान्सून दाखल होत होता, पण आता पर्यायाने यावर्षी जून महिना संपण्यात आलेला आहे तरीसुद्धा मान्सून अजूनपर्यंत दाखल झालेला नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये। ते आता शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कपाशी लागवड केलेली, विहिरींनी बी धोका दिलेला आहे। त्याच्यामुळे टँकरद्वारे पाणी आणून किती दिवस वाचवता येईल तेवढं आम्ही वाचवू शकतो बुवा। राज्य सरकारने काही ना काही शेतकऱ्यांकडे बघावं एवढीच माझी विनंती आहे। विदर्भातही परिस्थिती वेगळी नाहीये। यवतमाळ जिल्ह्यात मृग नक्षत्र सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी पावसाचा पत्ताच नाहीये। पावसाच्या आशेवर करण्यात आलेली जवळपास 20,000 हेक्टरवरील धूळ पेरणी आता संकटात सापडली आहे। कपाशीची उगवण करपत असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। एक अवकाळी पाऊस पडला, त्या अवकाळी पावसाच्या भरोशावर आम्ही पेरणी केली आणि आता ते मान्सून जे आहे तर परत गेले म्हणते। आभाळाच्या याच्यावर आम्ही पाहून समजा पेरणी केली तर आमचा 50% माल निघाला, 50% निघून त्याच्यातला 50% मरण पावला, खतम झाला। आणि आता जे आहे तर लाईन वगैरे व्यवस्थितशीर काही चालून नाही राहिली आणि विहिरीच्या पातळ्या एकदम कमजोर झालेल्या आहे। आता काय करावं काही नाही, सरकारही काही व्यवस्थितशीर मदत देऊन नाही राहिला, काही नाही, मालाला भाव नाही आहे, काय नाही आहे, कशा पद्धतीत जगावं जीवन हे सगळं काही समजून नाही राहिलं। आता भंडारा जिल्ह्यातही ड्राय स्पेलचं सावट कायम आहे। जून महिन्यात अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, म्हणजेच अवघा 19% पाऊस झालाय। पेरण्या खोळंबल्या असून काही ठिकाणी झालेल्या किरकोळ पावसावर पेरणी करणारे शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीत आहेत। ग्रामीण भागातील जलस्रोतांची पातळी घटू लागल्यानं पाणी टंचाईचं संकटही गडद होत आहे। गेल्या वर्षी या तारखेपर्यंत आम्ही धानाची आमची जे रोपे आहेत ते रोवणी योग्य आलेली होती, परंतु हा रोहिणी नक्षत्र पूर्ण कोरडा गेल्यामुळे
आता आमचा धान रोवणे म्हणजे परत टाकायलासुद्धा आम्ही मागे पुढं पाहत आहोत. त्याच्यामुळे जो आमचा शेतकऱ्यांचा हा आहे उत्पन्न याच्यावर सुद्धा खूप परिणाम पडणार आहे. पाऊस जर न झाल्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी आणि पूर्व मशागत हे सर्व खोळंबलेली आहे. पावसाची अत्यंत गरज आहे. शेतकरी हा पाऊस आज येईल उद्या येईल या आशेवर जगत आहे आणि बियाणे घरी आणून ठेवलेले आहे. पेरणीसाठी शेतकरी वाट बघत आहे. बियाण्यांच्या पेरणींच्या आणि पेरणी करून उत्पन्न मिळवण्याच्या तयारीमध्ये शेतकरी आहे, परंतु पावसाने दडी मारली, हुलकावणी दिलेली आहे. त्याच्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. साधारणतः भंडारा जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून तर 19 तारखेपर्यंतचा जो रेनफॉल आपल्याकडे साधारणपणे जो असतो तो 118.5 मिलीमीटर एवढा पाऊस पडणं अपेक्षित असतो, परंतु त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याकडे 22.8 मिलीमीटर एवढा पाऊस सरासरी आपल्याकडे झालेला आहे आणि त्याची जे आपण सरासरी काढली तर 19.2% हा पाऊस आपल्याकडे झालेला आहे. आमच्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करायची आहे, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभं राहणार नाही. मान्सून यायला अद्यापही आठवड्याभराचा कालावधी आहे, करिता आपण सर्वांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचं करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. दरम्यान अवकाळी उष्णतेचा फटका फळबागांनाही बसलाय. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात संत्रा आणि मोसंबीच्या बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. झाडं वाळणं, फळगळ होणं अशा समस्या निर्माण झाल्या असून खासदार अमर काळे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात. हवामान विभागानुसार 24 ते 25 जून नंतर राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाईघाईनं पेरणी न करता हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय. सध्या मात्र राज्यभरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगामाचं भवितव्य अडकून पडलंय. पावसाअभावी शेती संकटात आहेच, पण पाणी पुरवठ्याचीही चिंता वाढली आहे. मान्सूनला उशीर झाल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्थाच अडचणीत आली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.